देखील प्रत्येक वेळेला नोटिसा येतात। आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया 100 हेडलाईन्स मधून। जनसुरक्षा विधेयकावरून काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवारांना काँग्रेसच्या हायकमांडची नोटीस। जनसुरक्षा विधेयकाला सभागृहात विरोध का केला नाही असा सवाल। हायकमांडनं वडेट्टीवारांना मागितलं स्पष्टीकरण। जनसुरक्षा विधेयक मांडलं तेव्हा वडेट्टीवार सभागृहात देखील नव्हते। आमदारांनी पक्षाची भूमिका ही विधेयक पास झाल्यावर कळवली, तर सभागृहात जनसुरक्षा विधेयकाला केवळ माकपच्या विनोद निकोलेंकडून विरोध। हायकमांडची कोणतीही नोटीस नाही, आमदार वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे सभागृहात नव्हतो, वडेट्टीवारांच्या अनुपस्थितीबाबत स्पष्टीकरण। सतेज पाटलांकडे देखील काँग्रेस हायकमांडनं स्पष्टीकरण मागितले। सतेज पाटील यांच्यासह विजय वडेट्टीवार, अमित पटेलांकडे हायकमांडनं मागितला अहवाल। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर 22 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी। न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे होणार सुनावणी। उद्धव ठाकरे 19 जुलैला दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता। काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील नेत्यांची भेट घेणार। लोकसभेनंतर इंडिया आघाडीची बैठक झाली नाही, समन्वयासाठी बैठक आवश्यक असल्याचं ठाकरेंनी व्यक्त केलं होतं मत। उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा नवा टीझर संजय राऊतांकडून पोस्ट करण्यात आलाय। भाजपच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला सुरूच। भाजपच्या पूर्व विदर्भातील सर्व आमदारांची आज मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक। काल पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांसोबत झाली होती बैठक। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं आढावा बैठक। विरोधकांकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हातात भोपळा घेऊन आंदोलन। जनतेच्या हातात भोपळा देणाऱ्या सरकारचा निषेध, विरोधकांची घोषणाबाजी। निरंजन डावखरे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकरांचा सरकारला आज घरचा आहेर। हिंदू तरुणांवर राजकीय दबावाखाली खोटे गुन्हे दाखल होत असल्याचा आरोप। उदय सामंत यांच्याकडे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक केल्याचं प्रकरण। दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरे या आरोपींना अक्कलकोट दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। प्रकाशचंद्र जैन संस्थेवर आदिवासी विद्यार्थ्यांची खोटी उपस्थिती दाखवत अनुदान लाटल्याचा आरोप। जैन संस्थेची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाविद्यालयांचे प्रवेश देखील तात्काळ थांबवले। लक्षवेधीवरून मंत्री उदय सामंत यांची नाराजी। नगरविकास विभागाच्या एकाच वेळी 12 लक्षवेधी लावल्यानंतर सामंत संतप्त। रात्री उशिरापर्यंत सभागृह चालतं, अधिकारी घरी जाणार कधी आणि परत कधी येणार, सामंतांचा सवाल। आणि नाना पटोले सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया।